नमस्कार मित्रांनो, मी शेख अय्याज. आपल्यासाठी डेटा ॲनालिसिस यूजिंग विथ एक्सेल हा कोर्स जो आहे तो मी डिझाईन केलेला आहे. पण खूप सारे स्टुडंट्सला या कोर्सचा ॲक्सेस नेमका कसा करायचा आहे किंवा या कोर्समध्ये व्हिडिओज कसे पाहायचे आहे, एक्झाम कशी द्यायची आहे, सर्टिफिकेट कसे जनरेट होईल, या बाबतीत काही शंका होत्या. त्या शंकांचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी लिंकवरती क्लिक कराल त्यावेळी ही विंडो ओपन होईल. त्यावेळी तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज येईल. त्यावेळी तुम्हाला क्लास वर्कमध्ये जायचं आहे. क्लास वर्कवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर टॉपिक वाईज तुम्हाला हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते ॲक्सेस करता येतील आणि हे सर्व जे आहेत ते सिक्वेन्समध्ये आहेत मित्रांनो. तर सिक्वेन्समध्ये तुम्ही हे सर्व लेक्चर जे आहेत ते पाहायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की जी फाईल या व्हिडिओमध्ये यूज केलेली आहे त्या फाईलचा यूज करून तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता. तर असे सिक्वेन्समध्ये जसं की तुम्ही पाहू शकता मॅथमॅटिकल फंक्शन, टेक्स्च्युअल फंक्शन्स, डेट अँड टाइम फंक्शन इन एक्सेल, सॉर्टिंग अँड फिल्टरिंग इन एक्सेल. तर अशा प्रकारे सिक्वेन्समध्ये जे आहेत ते मी लेक्चर जे आहेत ते बनवलेले आहेत आणि याचा ॲक्सेस जे आहे ते तुम्हाला मी देणार आहे. तर सर्व व्हिडिओज पाहून झाल्यानंतर तुम्हाला जे आहे इथं फायनल एक्झाम जी आहे MCQ एक्झाम असणार आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. ओके, तर त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती क्लिक करणार आहात त्यावेळी तुमच्यासमोर हा फॉर्म जो आहे तो ओपन होईल. हा फॉर्म तुम्ही पाहू शकता. तर बेसिकली हा जो आहे तो आपला क्वेश्चन पेपरच आहे. तर बघा, ईच क्वेश्चन इज वर्थ ऑफ 2 मार्क्स. ओके, प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कांसाठी असणार आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते 50 आहेत. अशा प्रकारे हा 100 मार्क्सचा टोटल क्वेश्चन पेपर आहे. पासिंग मार्क्स रिक्वायरमेंट किती आहे तर 40 मार्क्सची जी आहे ती रिक्वायरमेंट असणार आहे. त्यापेक्षा जर कमी स्कोर आला तर तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते जनरेट होणार नाही. आणि काही डाऊट जर असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर तुम्हाला अगोदर तुमचं फर्स्ट नेम अँड लास्ट नेम लिहायचं आहे, तुमचा रोल नंबर लिहायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे आणि हा क्वेश्चन पेपर जो आहे तो सॉल्व्ह करून तुम्ही सबमिट करायचा आहे. तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला पाठवले जातील, जो तुमचा स्कोर येईल आणि त्याचबरोबर तुमचे सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा जनरेट केलं जाईल. तुमच्या डेडलाईनच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट जे आहे ते मेलवरती पाठवले जातील. आणि हा जो कोर्स आहे तो मॅन्डेटरी असणार आहे मित्रांनो. तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटसाठी या कोर्सचं सर्टिफिकेट जे आहे ते सबमिट करावं लागणार आहे. म्हणजे असं नाही आहे की हेच कोर्स करा, बट एक्स्ट्रा क्रेडिटसाठी हा कोर्स जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. तुम्ही बाहेरचाही कोणताही कोर्स करू शकता, बट आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. इझी असा कोर्स आहे, तुम्हाला सर्वांना ॲक्सेस आहे. फक्त क्विज जी आहे ती तुम्हाला फायनल सॉल्व्ह करावी लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही फर्स्ट नेम अँड लास्ट नेम जे लिहिणार आहात ते तुम्ही करेक्ट लिहायचं आहे. यामध्ये स्पेलिंग मिस्टेक जे आहे ती बिलकुल करायची नाही आहे, कारण हेच नाव आणि तुमचं लास्ट नेम जे आहे ते सर्टिफिकेटवरती येणार आहे. त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे. तर सर्वांनी या लेक्चर सिरीजचा यूज करा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. धन्यवाद.